सर्वांना नमस्कार। आज आपण जो आपला सर्व पेपर झाला होता त्यातला भाग 4 अंकगणिताचं काय करणार आपण आज स्पष्टीकरण बघणार आहे। आतापर्यंत आपण मराठी, बुद्धिमत्ता आणि जीएस या 3 भागाचं स्पष्टीकरण बघितलं। आज आपला शेवटचा भाग आहे त्याच्यातला अंकगणित। आपला त्यातला 76वा प्रश्न होता 1 ते 100 पर्यंत 0 अंक असणाऱ्या संख्या किती। 1 ते 100 पर्यंत 0 हा अंक असणाऱ्या संख्या किती, तर ते आपलं उत्तर होतं 10। किती आहे? 10 संख्या आहे की ज्याच्यात 0 अंक आहे, बरोबर आहे। किती संख्या आहे? 10 संख्या। आणि जर अंक किती वेळेस असं जर विचारलं 0 अंक किती वेळेस आहे, तो 11 वेळेस आहे, एवढं लक्षात ठेवायचं। संख्या म्हणलं तर 10 वेळेस, कारण 90 पर्यंत तो 9 वेळा वापरला जातो आणि 100ला 3 अंक बनून 100 एक संख्या बनलेली, तो दोनदा तिथं वापरला पण संख्या ती एकच आहे म्हणून संख्या म्हणून तो 10 वेळेस वापरला गेला। आणि 0 हा अंक किती वेळा येतो 1 ते 100 पर्यंत असं जर विचारलं किती वेळा येतो, अंक किती वेळा येतो, तर तो 11 वेळेस येतो आणि संख्या म्हणून 10 वेळेस येतो। तो 100 मध्ये 90 पर्यंत 9 वेळेस येतो आणि 100 मध्ये संख्या म्हणून तो एकदाच वापरला जातो। संख्या हा शब्दामुळे तो एकदाच वापरला जातो म्हणून 10 होतात आणि अंक विचारलं तर ते 100 मध्ये 2 वेळेस 0 वापरला असतात म्हणून ते अंक 11 होतात। हे 2 फरक आपल्याला लक्षात ठेवायचे आहे। 1 ते 100 पर्यंत संख्या म्हणल्या तर 10 आणि 1 ते 100 पर्यंत अंक 0 अंक किती वेळा येतो, तो 11 वेळा येतो। आता आपला समोरचा प्रश्न होता 150 पानाच्या एका पुस्तकावर 1 ते 150 पर्यंत असे पृष्ठ क्रमांक मुद्रित करण्यासाठी एकूण किती अंक लागतील। आता आपण हे बघितलेले सगळं ऑलरेडी पुस्तकाचा जे गणित होते आपण ते बघितलेले। 1 ते 150 पानाचं पुस्तक आहे, बरोबर आहे। आता अंक मुद्रित करताना समजा 23 नंबरचं पान आहे, आपण 2 वेळेस अंक वापरला। 50 तर 143 नंबर किंवा 144 नंबरचा पान क्रमांक त्याचा आपला 144, आपण 1 4 4 असं किती वेळेस अंक दाबणार आहे, 3 वेळेस दाबणार आहे। मग प्रश्न असा होता की 150 पानाच्या एका पुस्तकावर 1 ते 100 असे पृष्ठ क्रमांक म्हणजे पान क्रमांक मुद्रित करण्यासाठी एकूण किती अंक लागतील, बरोबर आहे। किती वेळेस वापरावं लागतील हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। 10 पर्यंत समजा 10 नंबरचं पेज आपल्याला टाकायचं आहे तर आपण 1 आणि 0 दाबणार आहे, बरोबर आहे। आपल्याला 66 नंबरचं पेज पाहिजे तर 6 दोनदा दाबणार आहे। असं किती वेळेस ते अंक वापरण्यात येईल असा तो प्रश्न होता। तर आपण सगळ्यात अगोदर बघितलं होतं की त्याच्यात एक हे होतं की 100 पर्यंत 192 वापर लागतात। 100 पानापर्यंत किती 192 अंक वापर लागतात। किती 100 पानापर्यंत म्हणजे 100 पानाच्या पुस्तकाला जर पान क्रमांक ते नाही तर 192 वेळेस ते अंक वापरावं लागतं, म्हणजे 192 अंक वापरावं लागतात। म्हणजे 100 पर्यंत 192 घेऊन घ्यायचे। आपलं पुस्तक आहे 150 पानाचं। किती पानाचं आहे? 150 पानाचं, बरोबर आहे। 150 पानाचं पुस्तक आहे, त्यातलं 100 पैकी आपण 192 घेतलं ते घेतलं। आता राहिले किती 50 पानं। 50 पानं आपलं पुस्तक 3 अंकी आहे म्हणून या 50ला काय करायचं, राहिलेल्या पानाला 3 न गुणाचं। किती झाले 150, 2 9 आणि 5 14 हा 4 1 2 3 342 म्हणजे 150 पानाच्या पुस्तकाला पान क्रमांक टाकण्यासाठी 342 अंक दाबावे लागतील। काय केलं आपण 342 अंक मुद्रित करावे लागतील किंवा कीबोर्ड असेल तर 342 वेळा आपल्याला ते दाबावे लागतील। काय केलं आपण 100 पर्यंत 192 वापरलं की आपल्याला काय वापरायचं आहे 100 पर्यंत। 100 पासून किती असतं समजा 175 पेज असते तर आपण काय केलं असतं वर पेज किती उरले 75 त्याला गुणिले 3 केलं असतं। किंवा मग 250 पानाचं पुस्तक असतं 100 पर्यंत किती 192 उरले किती, मग 250 मधून 100 गेले 150 पानं उरले, मग 150 गुणिले 3 केलं असतं। किंवा 750 पेजेसचं पुस्तक असतं त्याला अंक किती लागले असते, आपण काय केलं असतं 100 पर्यंत 192 वापरले असते, खाली किती उरले 650 त्याला 3 न गुणलं असतं। अशा पद्धतीने 1000 पर्यंत किती विचारू द्या, 1000च्या पुढे पण मी सांगितलं आपण काय करायचं त्या व्हिडिओमध्ये, पण 1000 पर्यंत किती विचारलं तर 100 पर्यंत 192 वापरून घ्यायचे। राहिलेले पानातून 100 वजा करायचं, राहिलेले पान किती होते समजा जे असेल त्याला 3 न गुणाचं, कारण ती 3 अंक पुस्तक आहे। इथं पाहिलं आपण 150 पानाचं आणि त्या दोघांची काय करायची 192 आणि ते गुणाकाराची काय करायची बेरीज करायची। अशा प्रकारे आपलं उत्तर होतं 342। आता आपला त्याच्या पुढचा प्रश्न होता दर शेकडा 10% दराने 1000 रुपयाचे किती वर्षात सरळ व्याज 200 रुपये होईल। आता व्याज दिलेलं आहे आपल्याला किती 200, वर्ष काढायचं आहे। आता आपलं सूत्र बघितलं होतं आपण सरळ व्याज P गुणिले N गुणिले R भागिले 100। P म्हणजे प्रिन्सिपल मुद्दल, N नंबर ऑफ द इयर किती वर्ष, R म्हणजे रेट आणि भागिले 100। आता कोणताही देऊ द्या, इथं सरळ व्याज दिलं, इथं तुम्हाला सांगितलं मुद्दल काढा, इथं सांगितलं तुम्हाला वर्ष काढा, इथं सांगितलं दर काढा, इथं सांगितलं जे सांगितलं ते आपण ते काढू शकतो आपल्याला ह्या सूत्रानुसार। आता आपला सरळ व्याज दिलेलं आहे, मग सरळ व्याज या बरोबरच्या इकडे किती सरळ व्याज 200 म्हणजे 200 रुपये सरळ व्याज भेटलं। किती टक्क्याने भेटलं 10% भेटलं आणि 1000 रुपयावर भेटलं। मुद्दल होते 1000 रुपये, 10% व्याज होतं, 200 रुपये भेटलं ते आपल्याला, बरोबर आहे 10% व्याजानं, बरोबर आहे। तर मग ते 200 रुपये व्याज किती वर्षात आपल्याला काय करायचं आहे वर्ष काढायचं आहे, ठीक आहे। मुद्दल किती आहे 1000 आहे,
आपल्याला काय करणे नंबर ऑफ इयर आणि आर काय आहे 10% भागिले काय 100 केलं आपण. मुद्दल 1000 आहे आपली बरोबर इथपर्यंत आलो आपण. मुद्दल 1000 आहे इयर काढायचे 10% दर 100 इथपर्यंत आलो. ठीक आहे हा 0 कटला हा 0 कटला हा 0 कटला हा 0 कटला इथं काय राहिलं 100 बरोबरात काय राहिलं 100 मग हे 200 मग हे 100 काय होतं याला भागिले येतं खाली 100 काय राहिलं 2 म्हणजे 2 वर्षात किती 2 वर्षात काय होईल 200 रुपये व्याज होईल जे आपल्याला दिलं होतं. म्हणजे आपलं उत्तर किती आहे 2 वर्ष. आता ऑप्शनमधून जर आपण गेलो असतो 2 वर्ष येऊन इथे जर 2 वर्ष टाकलं असतं हे व्याज न काढता तर असं सुद्धा येऊ शकतं. ऑप्शनमधून सुद्धा जाता येतं. यांच्या जागी जर 2 टाकलं जेवढे वर्ष असतील आता पहिलं आपलं ऑप्शन होतं 1 नंबरचं 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष इथं जर वर्ष टाकलं असते तर ते बरोबर 1000 रुपये किती 200 रुपये व्याज असं ऑप्शनमधून पण जाता येतं आणि असं पण व्याज दिलेलं व्याज इथं मुद्दल वर्ष काढायचं आहे इयर आहे भागिले अशा पद्धतीने सगळ्या प्रक्रिया केली आपण. आपलं व्याज निघलं किती वर्ष निघलं 2. आता एका शाळेतील मुली व मुले यांचे गुणोत्तर 4:5 आहे. मुलींची संख्या 76 असेल तर मुले किती. आता मुली किती मुली 4 गुणोत्तरी मुले किती मुले 5 हे त्यांचं काय गुणोत्तर आहे प्रमाण आहे समजा. तर मुली इथे किती दिलेलं आहे 76. आता एक गुणोत्तर आहे म्हणजे आपल्याला मुली किती कळलं हे त्यांचं प्रमाण आहे 4 आसपास काय त्यांचं प्रमाण आहे बरोबर आहे. मग 76 मुली दिलेलं आहे ह्याच्या गुणोत्तरांना काय करायचं या 76ला भागाचं काय मुली 76 दिलेलं आहे ना तर मुलीचं प्रमाण किती आहे 4 त्या गुणोत्तर प्रमाण 4 भागात 4 1 4 उरले किती 3 4 नाम 36 म्हणजे किती आलं 19. याचं उत्तर किती म्हणजे 19 आलं. त्या गुणोत्तराला केलं आपण. आता हे 19 आहे ना हे 19 गुणिले 5 करायचं म्हणजे आपल्याला मुले निघतील 19 गुणिले 5 किती म्हणजे 95 मुले हे त्यांचं प्रमाण आहे बरोबर आहे. 76 मुली आणि 95 मुलं. आता याला हे 19नं भागलं त्याचं प्रमाण किती येतं 4 आसपास. अशा प्रकारे आपलं होतं. काय केलं आपण आपल्याला गुणोत्तर दिलेलं आहे 4 आसपास मुली दिलं होतं 76 आपण त्याला 4ला भागातलं 19 आलं. मग 19 गुणिले 5 केलं आपण मुलांचं प्रमाण म्हणजे आपल्याला मुलं काढायचे होते 19 गुणिले 5 19 5 95 म्हणजे 76 मुली 95 मुले आणि ते असं 4 आसपास दोघांचं काय आलं सेम गुणोत्तर. अशा प्रकारे आपलं उत्तर होतं 95 मुले. आता एका पुस्तकाची छापील किंमत 3000 रुपये असून त्यावर तो 20% सूट देऊन दुकानदारास 20% नफा होतो तर पुस्तकाची किंमत किती. आता आपण खूप वेळेस शॉपिंग करायला जातो त्यावर लिहिलेलं असतं की 20% डिस्काउंट 30% डिस्काउंट पण ती छापील किंमत असते त्यांनी ती लिहिलेली असते त्यांच्या मनाने लिहिली असते. आपल्याला माहीत असतं का नाही ते म्हणते हां 3000ची वस्तू आहे तुम्हाला 20% डिस्काउंट दिलो मग तो नफा झाल्याशिवाय विकतो का नाही त्या दुकानदाराला नफा होतो पण ती काय असते छापील किंमत असते. तर ते आपल्याला काय करणार त्याची मूळ किंमत काढायची म्हणजे तो छापील किमतीवर 20% डिस्काउंट देऊन पण त्याला 20% नफा होतोय म्हणजे ती 3000पेक्षा ती काय येणार आहे ती वस्तू ती पुस्तक कमी राहणार आहे 3000पेक्षा. छापील किंमत 3000 आहे त्याच्यावर 20% सूट देऊनही 20% नफा होतो म्हणजे 3000 रुपयापेक्षा ती वस्तू कमी किमतीची असणार आहे. त्याच्यामुळे आपले 2 ऑप्शन तिथं कट होणार होते 4 आणि 5 आणि 3 पण कट होत होता. डायरेक्ट याचं उत्तर निघत होतं. कसं निघत होतं ऑप्शनमधून न सोडता सुद्धा याचं उत्तर निघत होतं. कसं की 3000 रुपयाची वस्तू असून त्यावर 20% सूट देऊनही दुकानदारास 20% नफा होतो. 3000 20% सूट दिली पुन्हा नफा पण होतो म्हणजे ती 3000पेक्षा वस्तू तर कमी किमतीची असणार आहे. मग त्याच्यातलं 3000चं पण ऑप्शन कट होणार होता 4000 पण होणार होता आणि 5000चं पण होणार होता राहिला 2000चा. ठीक आहे आपण बघू 3000चा ते 3000 दिले ना लिहून घ्यायचे 3000. त्याच्यानंतर काय करायचं वरती जी सूट दिली किती दिली 100च्या 20 दिली 30 दिली 40 दिली किती दिली 20 म्हणजे किती राहिली 80 बरोबर आहे. आता नफा किती झाला 20 झाला 30 झाला 40 झाला किती झाला 20 म्हणून 120 एवढंच करायचं आहे. जी किंमत दिली जी सूट आहे ती वरती लिहायची काय काढायचं आपल्याला मूळ किंमत काढायची आणि खाली काय करायचं नफा टाकायचा. ठीक आहे हा 0 कटला हा 0 कटला 4 1 4 4 2 8 4 1 4 4 3 12 3 1 3 म्हणजे इथं 3 0 1 2 3 मग 1000 गुणिले 2 म्हणजे आपलं उत्तर काय येतं 2000 म्हणजे ती वस्तू 2000च त्याला भेटली होती त्यानं त्याच्यावर 3000 लिहिले परत गिरायकाला काय म्हणतोय मी तुम्हाला 20% सूट द्याला बरोबर आहे 3000ची वस्तू पण मी तुम्हाला 20% कमी करून देतोय. एवढं करून सुद्धा जर 20% नफा झाला म्हणजे ती वस्तू कितीची होती 2000चीच होती. आपण बघितलं असे कधी ऑप्शन आले सगळ्यात अगोदर गणितामध्ये ऑप्शनकडे पण लक्ष द्यायचं. कधी कधी लगेच ऑप्शन कट होता. त्याच्यानंतर ठीक आहे आता आपण पुढे कसं करायचं होतं जी छापील किंमत होती ती लिहायची सूट दिली ती वरती लिहायची 100ची किती सूट दिली 10 दिली 20 दिली 30 दिली. आता समजा इथे 40% सूट दिली असते आपण इथे 60 लिहिलं असतं. इथे 20% सूट दिली होती म्हणून आपण इथे 20 लिहिलं म्हणजे छापील किंमत गुणिले सूट
आणि भागिले नफा. किती झाला नफा? 20% झाला, म्हणजे 100चे किती 120. 30% झाला असता आपण इथे 130 घेतला असता, बरोबर आहे. अशा प्रकारे आपण हे केलं आणि आपलं उत्तर किती आलं? 2000. आता पुढचा प्रश्न होता आपला, मोठ्यात मोठी तीन अंकी विषम संख्या आणि लहानात लहान तीन अंकी सम संख्या यात कितीचा फरक आहे, बरोबर आहे. आपण सम संख्या आणि विषम संख्या आणि लहानात लहान आणि मोठ्यात मोठी सगळ्यात अगोदर बेसिक लेक्चरमध्ये बघितलेलं आहे, बरोबर आहे. आता समजा मोठ्यात मोठी विषम संख्या कोणती? 9 आहे. त्याच्यानंतर अशी वाढत जाते. 2 अंकी विषम संख्या 99, 1 अंकी, अशा प्रकारची, बरोबर आहे. आता मोठ्यात मोठी 3 अंकी विषम संख्या आहे 999, बरोबर आहे. त्याच्या पुढं 4 अंकी होईल, त्याच्या पुढे 5 अंकी होईल. एवढंच लक्षात ठेवायचं आहे की मोठ्यात मोठी 3 अंकी विषम संख्या कोणती आहे? 999. आणि लहानात लहान 3 अंकी समसंख्या कोणती आहे? ही झाली 3 अंकी लहानात लहान समसंख्या. आता याच्यानंतर तुम्ही 102 वापरू, 3 अंकी वापरणे ना, 102 वापरलं तर मोठी होती, 104 वापरली तर मोठी होती, बरोबर आहे. लहानात लहान म्हणल्यावर काय झाली? 100. आता याच्यातला फरक म्हणल्यावर आपल्याला वजाबाकी करणार होती. मोठ्यात मोठी 3 अंकी विषम संख्या, लहानात लहान 3 अंकी समसंख्या. याच्यातून 909, 909, 9 मधून 1 गेला 8. अशा प्रकारे आपलं उत्तर होतं 899. ही लहानात लहान मोठ्यात मोठ्या या संख्या आपल्याला व्यवस्थित बघून घ्यायच्या आहे. लहानात लहान मोठ्यात मोठी समसंख्या कोणती, विषम संख्या कोणती, अशा प्रकारे. आता याचं उत्तर होतं आपलं 899. आता 450 मीटर लांबीच्या ताशी 54 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या आगडले एक विजेचा खांब ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल, बरोबर आहे. आता 450 मीटर लांबीची गाडी ती 54 किलोमीटर वेगाने चालली, एक विजेचा खांब ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल. आता विजेच्या खांबाला स्वतःची लांबी का नाही, मग अशा वेळेस आपण सूत्र पण बघितलं होतं, ते सूत्र होतं डिश टी व्ही. आपण कोणतं म्हणतो? डिश टी व्ही. आता इथं अंतर किती आहे? डी म्हणजे डिस्टन्स, टी म्हणजे टाईम, व्ही म्हणजे वेग. आता याच्यात तुम्हाला एक तर अंतर विचारलं तर अंतर काढू शकता, टाईम विचारलं टाईम काढू शकता, वेग विचारलं तर वेग काढू शकता या सूत्रानुसार, बरोबर आहे. जे दिलं ते घ्यायचं. आपलं अंतर किती दिलं? डिस्टन्स किती? 450, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे? आता टाईम काढायचा आहे. काय काढायचं आहे? टाईम. मग टी तास लिहून घ्यायचा. वेग किती आहे? वेग आहे 54 किलोमीटर. वेग आहे 54 किलोमीटर. आता आपण एक बघितलं होतं, जर वरती प्रश्नात किलोमीटर असेल किंवा ती एकाच एककात पाहिजे, किलोमीटर तास किंवा मीटर सेकंद, उत्तर काय पाहिजे? प्रश्न पण एका याच्यात पाहिजेत आणि उत्तर पण एका पाहिजेत. जर प्रश्न किलोमीटरमध्ये असेल, किलोमीटर तासमध्ये, तर आपलं उत्तर तासमध्ये पाहिजे. आणि प्रश्न जर मीटरमध्ये असेल तर आपलं उत्तर सेकंदामध्ये पाहिजे. आता वरती वेग कशात आहे? किलोमीटरमध्ये, म्हणजे आपलं उत्तर पण कशात पाहिजे होतं? तासात पाहिजे होतं, पण आपलं उत्तर कशात आहे? सेकंदात आहे. मग ते आपलं रूपांतर करण्यासाठी आपण काही सूत्र बघितलेले, तर ते आपल्याला छोट्याकडे जायचं आहे, तर म्हणून आपण 5/18 वरती ठेवतो, बरोबर आहे. आता हे 5/18 आणि 18/5 हे कसं वापरायचं, आपण ते बेसिक जे लेक्चर घेतले होते, व्हिडिओ घेतला होता, त्यामध्ये आपण हे सगळं बघितलेलं आहे, बरोबर आहे. आता हे परत फक्त आपलं आता स्पष्टीकरण आहे, हे सगळं आपलं याच्यावर रिव्हिजन झालेले आहेत, व्हिडिओ पण झालेले आणि टेस्ट पण झालेलं आहे, बरोबर आहे मागं. आता आपल्याला काय करायचं? फक्त लक्षात तेवढंच ठेवायचं आहे, वरती किलोमीटर आहे, खाली सेकंद आहे. मग हे उत्तर एका एककात नाही आहे. मग ते एका एककात करण्यासाठी आपलं 5/18 गुणाचं आहे. आता 5/18 का गुणतोय आपण? कारण आपण शाखांताकडे चाललो म्हणून वरती लहान घेतलं, बरोबर, ठीक आहे. आता 8 × 18, 18 × 54, 3 × 5 = 15. इथे किती झाले? 15. आता ह्या बरोबरच्या तिकडे 15 आहे, मग हे 450, मग 450 हे तिकडे, हे इकडे काय होईल? भागिले होईल. 5 × 1 = 5, 5 × 3 = 15 म्हणजे 30. किती सेकंदात ओलांडेल? 30 सेकंदात. 30 सेकंदात ती ओलांडेल. काय केलं आपण? डिश टी व्ही आपलं सूत्र आहे, जे दिलं होतं लिहिलं. आपल्याला टाईम काढत होता, हा वेग होता, वेगाचं रूपांतर केलं आपण सेकंदात. अशा प्रकारे वर 15 आलं आणि 450ला 15ने भागितलं, आपलं उत्तर आलं 30 सेकंद. झोप 78 या त्रिकोणी संख्येनंतर येणारी 12वी त्रिकोणी संख्या कोणती? आता त्रिकोणी संख्या कशा काढायच्या आपण ते बघितलेलं आहे, पण आता 78 नंतर त्रिकोणी संख्येनंतर येणारी 12व्या संख्येला सांगितली संख्या कोणती? 78 ही काय? त्रिकोणी संख्या आहे. त्याच्यानंतर येणारी 12वी त्रिकोणी संख्या. तर सगळ्यात अगोदर काय करणे? आपला 78 या त्रिकोणी संख्येचा पाया काढणे. आता आपण शिकलो नाही, 78 पाया काढत असताना हे जे डबल करायचं, किती झाली? अगोदर डबल करून घ्यायची, किती? 78 आहे, बरोबर आहे. हिची डबल करायची अगोदर, पाया काढायचा ना आपला. 78 या त्रिकोणी संख्येचा काय काढणे? पाया. त्याच्यानंतर 12वी त्रिकोणी संख्या काढायची, ती कोणती? तर अगोदर हिचा पाया काढून घेऊ. 78ची डबल केली, 78 × 2, 82 16, 2 14 1, 82 16, 2 14 1 15, बरोबर आहे. किती झाली डबल? 156. आता डबल झाली 156. पाया काढताना आपण बघितलं होतं की 156 आहे ना, त्याच्या मागचा वर्ग घ्यायचा, बरोबर आहे. 156च्या मागचा वर्ग आहे 144.
कितीचं वर्गमूळ आहे 12, म्हणजे 78 या संख्येचा पाया किती आहे 12 आहे. आता आपण 12 या त्रिकोणी संख्येचे जर हे काढा म्हणलं तर त्याचं उत्तर काय होतं 78. 12 गुणिले 13 भागिले 2. अशा प्रकारे इथपर्यंत आलो आपण. त्याचा पाया काढला 78. आता आपल्याला 78चा पाया काढला 12, बरोबर आहे. आता आपल्याला काय म्हटलं 78 या संख्येनंतर 78 या त्रिकोणी संख्येनंतर येणारी 12वी संख्या कोणती. आता हे 12 आणि येणारी 12 दोघांची बेरीज करायची 24, ही झाली 24, येणारी 12. मग आता त्रिकोणी संख्या काढायची. आपल्याला मी त्रिकोणी संख्या दिलेली संख्या त्याच्या समोरची संख्या भागिले 2. आता हे 24 कसं आलं, 78चा पाया 12 आणि 12 विचारली ना नंतर, 12वी त्रिकोणी संख्या नंतरची विचारली म्हणून प्लस केली. याच्या अगोदर 5वी अगोदरची विचारली असती तर आपण मायनस केलं असतं. जी विचारली पुढची विचारली तर प्लस करायचं, मागची विचारली तर मायनस करायचं. अशा प्रकारे 24 आली होती दोघांचं. मग त्रिकोणी संख्या काढायची. आपल्याला माहिती आहे त्रिकोणी संख्या काढताना दिलेली संख्या गुणिले पुढची संख्या भागिले 2. बे एक बे, बे दोन्ही 4, म्हणजे 25 गुणिले 12. आता 5 एक 5, 5 दोन्ही 10, बे एक बे, बे 2 4 ने 5, 25 एक 25, 0 3 0, 5 आणि 5 10 3, म्हणजे 78 नंतर 78 या त्रिकोणी संख्येनंतर येणारी 12वी त्रिकोणी संख्या कोणती, तर ती आहे 300. कोणती 300. अशा प्रकारे आपलं उत्तर आहे 300. आता आपला पुढचा प्रश्न होता पहिल्या 5 मूळ संख्येची बेरीज किती. आता सगळ्यात अगोदर आपण बेसिक लेक्चरमध्ये मूळ संख्या, सम संख्या, विषम संख्या बघितलेली. हे आता डबल सांगण्याची गरज नाही. मूळ संख्या अशी संख्या असते की त्यांना फक्त स्वतःच भाग जातो, दुसऱ्या कोणत्याच त्या पाड्यात नसत्या किंवा कशात नसत्या. सगळ्या मूळ संख्या आहे, विषम संख्या आहे. फक्त एकमेव सम संख्या आहे जी मूळ आहे ती म्हणजे 2. 2 सोडल्या तर बाकीच्या मूळ संख्या या कोणत्या आहे, विषम संख्या आहे. पण सगळ्याच विषम संख्या मूळ संख्या आहे का, नाही, त्या मोजक्याच विषम संख्या आहे, बरोबर आहे. तर आपण मूळ संख्या वगैरे हे सगळं बघितलेलं आहे. आता पहिल्या 5 मूळ संख्या बघू आपण. पहिली संख्या आहे मूळ संख्या 2, दुसरी आहे 3, तिसरी आहे 5, चौथी आहे 7. आता 9 विषम आहे पण ती मूळ आहे का, नाही, कारण तिला 3 भाग जातो, 3च्या पाड्यात येते. मग हे 11. आता याची बेरीज 3 आणि 2 5, 5 आणि 5 10, 10 आणि 7 17, 17 आणि 11 28, म्हणजे पहिल्या 5 मूळ संख्यांची बेरीज किती आहे 28. अशा प्रकारे आपलं उत्तर होतं 28. तेलाच्या 10 लिटर डब्याची किंमत 1000 रुपये, म्हणजे 10 लिटरचा डब्बा किती देतो, 1000 रुपये येतो. पण त्यावर 25% तेल फुकट मिळाल्यास तेलाची किंमत प्रति लिटर किती होईल. अगोदर काय होत होतं, 10 लिटरचा एक डब्बा होता, तो 1000 रुपयात येत होता. पण त्याच्यावर काय केलं त्यानं, आपण नाही म्हणत का एक्स्ट्रा आपलं व्हील साबण वगैरे याच्यावर लिहून येतं एक्स्ट्रा 10% 5%. मग याने काय केलं, ते तेलाच्या डब्यावर एक्स्ट्रा 10% म्हणलं की बाबा 10% आम्ही वाढवून दिलं, 25%, सॉरी किती 25%. तेलाच्या 10 लिटर डब्याची किंमत 1000 रुपये आहे, तर 25% तेल फुकट दिलं. मग ते डब्बा होता ते काय म्हणले 25% तेल फुकट आहे. पण ते केवढ्याच भेटू लागलं, 1000 रुपयातच भेटू लागलं. पहिले पण 10 लिटर 1000 रुपयात भेटत होतं, आता 25% त्याने एक्स्ट्रा दिलं, पण ते पण कितीत 1000 रुपयातच भेटत होतं. तर मग आता किती रुपयात पडतं म्हणे. आपण जर अगोदरचं जर बघितलं 1000 रुपयात 10 लिटर म्हणजे काय लिटर पडत होतं ते 100 रुपये लिटर, बरोबर आहे. 1000 रुपयात जर 10 लिटर तेल घेतलं काय लिटर पडतं 100 रुपये. पण आता त्याचं काय म्हणणं आहे की 10 लिटर डब्यात आपण किती 25% तेल एक्स्ट्रा टाकलं तर मग काय लिटर पडेल बाबा, बरोबर आहे. आता सगळ्यात अगोदर काय करू आपण 10 लिटरचे 25% काढू. 10 लिटरची काय करू आपण अगोदर 25% काढू, बरोबर आहे. हा 0 काढला, हा 0 काढला, म्हणजे 10 जर याला बघितलं तर हे 2.5 येतं, म्हणजे 2.5 लिटर तेल काय उरलं आता फुकट उरलं 25%मुळे. म्हणजे जे 10 लिटर तेल होत होतं ते किती उरलं आता 12.5 लिटर उरलं. तर मग त्याचं काय म्हणणं आहे, पहिले 10 लिटर 1000 रुपयात येत होतं, आता 1000 रुपयात 12.5 लिटर उरलं, तर मग आता काय लिटर भाव पडतो, मग 1000 रुपयात 12.5 लिटर. 25% एक्स्ट्रा काढलं ना आपण 10 लिटरचे 25%, बरोबर आहे. 10 लिटरचे 25% काढलं किती भरलं 2.5 लिटर भरलं, बरोबर आहे. आता हे इथं पॉईंट आहे, हा पॉईंट जर घालवायचा असेल आपल्याला सरळ भाग द्यायचा असेल तर इथं 0 द्यायचा, हा पॉईंट निघून जातो एक एक्स्ट्रा, बरोबर आहे. इथं जर इथं पॉईंट असतं आपण 2 0 दिलं असतं, पॉईंट काउंट टाकला असता. आता भाग देऊ 5 1 5, 5 2 10 उरले 2, 5 5 25, 5 1 5, 5 2 10, इथे किती 0 उरले 1 2 3. आता 25 1 25, 25 8 200 होतात, म्हणजे 80, किती 80 रुपये लिटर पडेल. किती पडेल 80, म्हणजे आपलं उत्तर काय होतं 80. आता कसं आलं, पहिले किती होतं 100 रुपये लिटर, 10 लिटर 1000 रुपयात घेतलं तर 100 पडलं, पण त्यानं काय केलं त्या डब्यावर 25% तेल एक्स्ट्रा दिलं तर मग ते 12.5 लिटर झालं, मग ते 80 रुपये लिटर पडलं.
म्हणजे 1000 रुपयात किती लिटर तेल आलं आता 12.5 लिटर. मग त्याचा भाव काय पडला 80. म्हणजे पहिले भेटणारं 100 रुपये लिटरचं तेल आता कितीला भेटवलं 80 रुपये लिटरनं 25% एक्स्ट्रा दिल्यामुळे, म्हणून आपलं उत्तर होतं 80. आता एक काम 10 दिवसात पूर्ण करतो, तेच काम बी 12 दिवसात करतो, तेच सी 15 दिवसात करतो, तर ABC मिळून ते काम किती दिवसात करेल असा आपला प्रश्न होता. काळाबद्दल पण आपण बघितले. आता ते कसं करायचं तर लसर पद्धतीनं आपल्याला काढायचं. हे किती दिवसात करतो, A 10 दिवसात करतो पूर्ण, B एक काम या 12 दिवसात करतो, C 15 दिवसात करतो, बरोबर आहे. अशा पद्धतीचं काम आहे आपण बघितलं. A एक काम दिलं त्याला करायला, तो 10 दिवसात करतो, B 5 दिवसात करतो, C 15 दिवसात करतो, B 12 दिवसात करतो. त्याचं काय म्हणणं, तिघं जर त्या कामावर लावले एकत्र तर ते किती दिवसात करेल. आता आपल्याला लस पद्धतीनं काढावं लागतं. आता ह्या 10, 12, 15, 15चा जर 12 तारखेला तर 60 न 12ला पण जातो, 10ला पण जातो, म्हणजे याची लसव किती येते 60 येते. लसवी मासे तर सगळ्याला येते, आपल्याला माहिती आहे. लसवी मासे पण आपण शिकलेलो आहे. 10, 12, 15ची जर लसव गाडी ती किती येते 60 येते, बरोबर आहे. आता जी लसव आली ती ह्या कामाने याला भागाचं, 10 सके 10 याला भागलं तर 6 येतं, 12 पंचे 60, 15 चू 60. जी लसव आली त्याला ह्या कामाने काय करायचं भागून घ्यायचं. 10 सके 60, 12 पंचे 60, 15 चू 60. आता असं बघितलं याची बेरीज करायची, 6 4 10 15, बरोबर. आता ही जी लसव आहे का 60 आणि 15, 15 के 15, 15 चूक 60. म्हणजे हे तिघं मिळून ते काम किती दिवसात करतील 4 दिवसात करतील. 4 डेमध्ये 4 दिवसामध्ये हे तिघे मिळून ते काम करतील. काय केलं आपण, याची लसावी काढली, ह्या लसावीला त्या कामानं भागलं जे ते दिवसात करत्या, त्याला 6 5 4, याची स्पीड आली तेवढी एवढ्या वेगात करत्या. मग ह्या वेगाची आपण बेरीज केली 15 आणि त्या लसावीला भागलं तर डायरेक्ट आपलं उत्तर काय आलं 4 दिवसात करतील. सध्या वडील व मुलगा यांच्या वयातील गुणोत्तर 5:2 आहे. वडील व मुलगा गुणोत्तर किती आहे 5:2, 5:2 आहे व त्यांच्या वयाची बेरीज 77 आहे. तर दोघांची वयाची बेरीज केली मुलाच्या आणि वडिलाच्या, ती किती होती 77 होती. तर मुलाचे वय 5 वर्षापूर्वीचे वय किती होते, मुलाचे 5 वर्षापूर्वीचे वय किती होते, बरोबर आहे. गुणोत्तर काय 5:6, 5x + 2x बरोबर 77. आता आपण इथं प्लस का केलं, वयाची बेरीज किती 77 आहे, त्यानं म्हणलं असतं वयाचा फरक 77 आहे तर आपण काय केलं असतं मायनस चिन्ह दिलं असतं, किंवा पट विचारलं असतं तर आपण काय केलं असतं गुणाकार केला असतं. पण आपल्याला काय सरळ सांगितलं वयाची बेरीज 77 आहे, म्हणून आपण त्या गुणोत्तरात 5x आणि 2x गुणोत्तराला x लावून त्याची बेरीज केली. 5x आणि 7x, 5x आणि 2x 7x बरोबर 77. आता आपल्याला x काढायचा आहे, मग हा 7 इकडे जातो, भागाकारात 11, इथं किती आलं 7, 7 1 7, 7 1 7 म्हणजे 11 सकी 77, म्हणजे 11 काय आलं आपलं ते गुणोत्तर आलं. आता हे जे 11 आलं तर वडिलाच्या गुणोत्तराला जर गुणलं तर वडिलाचं वय किती 55 आणि मुलाच्या गुणोत्तराला जर गुणलं 2 न 11 न तर वडिलाचं वय मुलाचं वय किती 22, म्हणजे या दोघांची बेरीज 77 उरली, बरोबर आहे. ते आपलं बरोबर आलं इथपर्यंत. हे कशा पद्धतीने केलं आपण, गुणोत्तर प्रमाणे 11 आलं, 11 गुणिले 5 केलं, वडिलाचं गुणोत्तर वडिलाचं वय 55 भरतं आणि मुलाचं गुणोत्तर 2 आहे, मग आज दोघांची बेरीज किती गेली तर 77 बरोबर येऊ लागली आपली, बरोबर आहे. इथं पण 77 येऊ लागली टोटल. पण आज मुलाचं वय किती आहे 22 वर्ष, किती आहे 22 वर्ष. आपल्याला काय म्हणलं 5 वर्षापूर्वी, मग 22 वजा 5 म्हणजे 5 वर्षापूर्वी मुलाचं वय किती होतं 17 वर्ष, किती होतं 17 वर्ष. आपलं उत्तर आहे 17 वर्ष. आता आपला समोरचा प्रश्न होता 3/13, 3/8, 3/11, 3/17 यात सर्वात लहान अपूर्णांक कोणता. आता आपण जर बघितलं तर वर अंश सगळ्याचा छेद सारखा आहे, अंश 3 3 3 3 बरोबर आहे. आता अपूर्णांकाचा लहान मोठा जर ठरवायचा असेल तर अंश जर सारखा असेल तर त्याला वेगळं आहे आणि छेद समान असेल त्याला वेगळं आहे. पण अंश आणि छेद दोन्ही वेगवेगळं असेल तर आपल्याला काय करणे डायरेक्ट वरती 0 देऊन अंशामध्ये खालून काय करणे भागाकार करणे. पण इथं काय आता अंश समान आहे 3 3 3 3. आता याचं काय आहे, जर अपूर्णांकाचा अंश जर समान असेल, लक्षात ठेवायचं अंश जर समान असेल तर जो मोठा तो लहान असतो, जो छेद मोठा तो लहान अपूर्णांक असतो.
काय लक्षात ठेवायचं आपल्याला, जर अंश समान असेल तर जो छेद मोठा, आता याच्यात छेद मोठा कोणाचा आहे याचा, तर तो काय असतो सगळ्यात लहान असतो, आणि ज्याचा छेद लहान असतो तो सगळ्यात काय असतो मोठा असतो, म्हणजे ऑपोजिट असतो. ज्याचा छेद मोठा तो लहान, ज्याचा छेद लहान तो मोठा. कधी होतं असं, ज्यावेळेस अंश समान असेल तर. आणि ज्यावेळेस छेद समान असेल तर काय करायचं, जर छेद समान असेल तर ज्याचा अंश मोठा तो मोठा, ज्याचा लहान तो लहान. छेद समान असताना, छेद म्हणजे खालचं समान असताना ज्याचा अंश मोठा तो मोठा, ज्याचा अंश लहान तो लहान. छेद समान असताना काही प्रॉब्लेम नाही, छेद म्हणजे खालचं समान असताना. पण जर वरचं समान असेल, अंश जर समान असेल तर ज्याचा छेद मोठा तो लहान आणि ज्याचा छेद लहान तो मोठा. त्याचं काय करायचं आहे, ऑपोजिट करायचं आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. अंश समान असेल तर ज्याचा छेद मोठा तो लहान. आता आपलं उत्तर होतं लहान कोणता, याच्यात लहान शोधायचा होता आपल्याला, तर तो लहान आहे 3/17. कारण काय, त्याचा छेद काय मोठा आहे म्हणून तो काय आहे लहान आहे. आणि आपल्याला जर याच्यातलं विचारलं मोठा कोणी, तर मोठा 3/8 आहे. हा मोठा हा लहान, हा व्यवस्थित हे नियम लावून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपलं उत्तर आहे. तू एका क्रिकेट स्पर्धेसाठी वेगवेगळ्या 18 संघांनी आपले नाव नोंदवले. किती संघांनी नोंदवले, 18 संघांनी. आपण बघितलेले हस्तो आंदोलन किंवा संघ, 18 संघांनी काय केलं, नाव नोंदवले, बरोबर आहे. तर प्रत्येक संघाने दुसऱ्या प्रत्येक संघाशी सामना खेळल्यास एकूण किती सामने होईल, 18 संघ. तो एक याच्याशी खेळणार, एक त्याच्याशी खेळणार, प्रत्येक संघाशी एक सामना खेळणार प्रत्येक संघ. तर असे किती सामने होतील म्हणजे आपण बघितलं होतं एका व्यासपीठावर एवढे नेते बसले, त्यांनी एक हस्त आंदोलन गेलं किंवा गळा भेट घेतली तर किती होतील. याच्यासाठी काय केलं होतं आपण, जे 18 आहे ना ते 18 हस्त आंदोलन किती सामने होतील किंवा काय होतील, याच्यानंतर काय करायचं, त्याच्या मागची संख्या घ्यायची, त्रिकोणी संख्या पद्धतीनं काढायचं आहे. जे दिलेलं आहे का त्याच्या मागचं कशामध्ये हस्त आंदोलन किती सामने होतील, एवढे संघ सहभागी झाले तर, आणि गळाभेट वगैरे किंवा व्यासपीठावरील एवढे 18 नेते होते, त्यांनी एकमेकांशी हस्त आंदोलन केलं तर किती, तर 18 गुणिले मागची संख्या 17/2. बे बेन नाम 18, बरोबर आहे. आता काय आलं 9 गुणिले 17, काय आलं इथं 9 गुणिले 17, 17 नाम 153, म्हणजे किती 153 सामने होतील. आपलं उत्तर किती आहे 153. अशा पद्धतीनं हे आपल्याला लक्षात ठेवायचं. आता एका गावाची लोकसंख्या सध्या 12,100 आहे. आज त्या गावाची लोकसंख्या किती 12,100. ती दरवर्षी 10% वाढते, तर 2 वर्षानंतर किती होईल म्हणले. ठीक आहे, आता किती आहे 12,100 लिहून घेतली. किती वाढती 100ला 10% म्हणजे 110. किती दरवर्षी 10% वाढते, 2 वर्षानंतर म्हणले, मग आपण 2 लिहिले असे. इथं 100ला किती 10 म्हणजे किती 110. अशा प्रकारे 12,100 लोकसंख्या आहे, 10% वाढती. इथे 110 कसं आलं, 10% वाढती, 100 110 बरोबर आहे. तिथं जर असतं 20% वाढतं तर 120 झालं असतं, 30% वाढतं 130 झालं असतं, किंवा 10% कमी होती तर वर 100 90, 20% कमी होती 100 80. अशा प्रकारे आपण केला असतो. कमी उद्या जादा उद्या, कमी झाली 100पेक्षा कमी करायचे टक्के, जास्त आले 100 प्लस करायचे, आणि खाली हे प्रमाण लिहायचं 100ला 110 किंवा 100ला 90, जसं कमी होईल किंवा जास्त होईल जे होईल ते. ओके, आता हे 2 0 आपण पहिले कट करू. हे 2 0 कट केले, हे 2 0 कट केले, हे 2 0 कट केले, म्हणजे 121. आणि हे 11 गुणिले 11 121 म्हणजे 121. इकडे हे गुणिकालात 11 गुणिले 11 काय होणार, याला गुणाकार होणार आहे. इथं पण गुणाकार चिन्ह 121 गुणिले 121. आता या दोघांचा गुणाकार केला तर 121 गुणिले 121 गुणाकार येतो 14,641. 14,000 काय 641. आपलं उत्तर काय 14,641. काय केलं होतं आपण 10% वाढतं म्हणजे 100 किती 2 वर्ष वाढतं म्हणून 2दा 110 भागिले 100 110 भागिले 100 केलं. इथे जर मला असतं 3 वर्षानं तर 3दा केलं असतं, 4 वर्ष मला असतं 4 वर्षानं, 5 वर्ष मला असतं 5 वर्ष, जेवढं म्हणतील तेवढं आपण ते काय गुणाकार वाढत जायचं. आणि इथं किती होती 12,100 गुणिले 110 गुणिले 110. हे 2 0 कट केले, 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 मग 121 आणि 11 गुणिले 11 121 होतं म्हणून 121 गुणिले 121 केला आणि त्याचं उत्तर आलं 14,641. आता समान व्यासाच्या 3 नळ्याने एक पाण्याची टाकी 60 मिनिटात भरते. हे 3 नळ आहे, बरोबर आहे. 3 नळ 60 मिनिटात भरते. किती 60 मिनिटात भरते. तर तेवढ्याच व्यासाचे 5 नळ, तेवढ्याच व्यासाचे 1चा नळ 1.5चा नळ 2चा नळ आपल्यामध्ये 3 नळानं 60 मिनिटात भरते. तर 5 नळानं किती वेळात ती टाकी भरेल असं त्याचं म्हणणं आहे. 3 नळानं जर 60 मिनिटात भरत असेल तर ती 5 नळानं 60पेक्षा कमी मिनिटात भरणार आहे. आता इथं काय करायचं माहिती का, सरळ सरळ
हे वरचे जे 3 नळ 60 मिनिटं दिले ना, 60 गुणिले 3 सरळ सरळ गुणून घेणे. आणि जे विचारलं नवीन नळ किती 5 नळ आहे, त्याला भागाकारात ठेवायचं. एवढंच करायचं आहे. काय करायचं आहे, वरती 3 नळ 60 मिनिटात होते, 60 गुणिले 3 केलं. आणि हे जे 5 नळ आहे नवीन विचारलं होतं ना, 5 नळानं किती वेळात भरेल, ते 5 नळ काय करायचं खाली भागाकारात घ्यायचं. 5 1 5 उरलं 1, 5 2 10, म्हणजे इथं काय राहिलं 12 गुणिले 3, म्हणजे आपलं उत्तर काय आलं 36. किती 36 मिनिटात भरेल. 3 नळ 8 मिनिटात भरणार आहे, 5 नळानं 36 मिनिटात भरणार आहे. आपलं उत्तर आहे 36. छोटे. आता त्याच्या पुढचा प्रश्न होता की 200 मीटर लांबीच्या ट्रेनला 72 किलोमीटर प्रति तास वेगाने 360 मीटर लांबीचा बोगदा पूर्णपणे ओलांडण्यास किती वेळ लागेल. आता 220 मीटर लांबीची काय रेल्वे ती 72 किलोमीटर तास वेगाने चालली आणि तिला 360 मीटर लांबीचा बोगदा ओलांडणे, म्हणजे बोगद्याला काय आता स्वतःची लांबी. आपण पहिले खांब बघितलं होतं, खांबाला लांबी होती का नाही, त्याच्यामुळे आपण खांबाची लांबी घेतली नव्हती. पण अशा वस्तूची लांबी आपल्याला त्या ट्रेनच्या लांबीत डी मध्ये आपल्याला प्लस करायची. बोगद्याची लांबी, पुलाची लांबी, नदीची लांबी, गावाची लांबी. बरोबर आहे. आपलं सूत्र काय डी टी व्ही. आता आपल्याला इथे काय काढणे, टी काढणे, काय काढणे टाइम काढणे. बरोबर आहे. आता डी मध्ये काय काय येणार आहे 200 मीटर लांबीची काय गाडी आहे आणि 360 मीटर लांबीचं काय बोगदा आहे, हे डी मध्ये येणार आहे. आता टी आपल्याला काढायचं आहे म्हणून टी तसंच लिहिला. वेग माहिती आपल्याला 72. बरोबर आहे. आता आपल्याला माहिती वर 72 किलोमीटर तास आहे आणि खाली सेकंदामध्ये उत्तर आहे सेकंद. जर वर किलोमीटर आहे तर खाली तासात पाहिजे होतं, पण खाली सेकंदात आहे मिनिटात आहे, म्हणून आपल्याला 5/18 काय करण्याचं रूपांतर करणे. मग घेऊ आपण 5/18. 18 1 18, 18 चूक 72, 4 25, म्हणजे इकडे किती आलं 20 आलं. आता ह्या डी म्हणजे अंतर, बोगद्याचं अंतर आणि रेल्वेचं लांबी आपल्याला काय करणे, दोघांची बेरीज करणे. ज्यावेळेस आपण खांबाची काढली होती त्यावेळेस फक्त आपण रेल्वेचं अंतर घेतलं होतं, कारण खांबाला काय स्वतःची लांबी नाही म्हणून. इथं बोगद्याला स्वतःची लांबी म्हणून 200 प्लस आपण 360 करतोय, ते झालं 560. किती झालं 560. आणि इथं गुणिले काय टी. आता आपल्याला टी काढायचं आहे, इथं टी गुणिले काय आपल्याला इथं 4 25 आलं. आता आपल्याला टी काढायचं आहे म्हणजे टी इकडे आणला, हे 560 आणि त्याला हे गुणिले इकडे काय होईल भागाकारात होईल. 0 0 कटला, बे 1 बे 2 4 उरलं 1, बे 8 16, 28 सेकंद काय आपलं उत्तर आहे. म्हणजे किती वेळा ओलांडेल ते बोगदा 28 सेकंदात ओलांडेल. हे डी टी व्ही आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. डी म्हणजे अंतर, लांबी, ती रेल्वेची बोगद्याची प्लस करायची, हे सूत्र टाकायचं अशा प्रकारचं 28 सेकंद. आता त्या पुढचं गणित आहे. एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 10 वर्ष आहे. जर शिक्षकांची वय विद्यार्थ्यांच्या वयात मिळवले तर सरासरी 11 येते. तर शिक्षकांची वय किती. आता किती 40 विद्यार्थी सरासरी विचारली, म्हणजे 40 विद्यार्थी त्यांची सरासरी किती 10 आहे, म्हणजे त्यांचं वय किती झालं 400 वर्ष आलं. किती 40 विद्यार्थी ना, सरासरी 10 आहे ना, आपण माहिती त्याला आपल्या सरासरी काय करायला लागतं, जेवढं आहे तेवढं काय लागतं गुणाकार करायला लागतं. 40 गुणिले 10 किती झालं 400. 40 विद्यार्थ्यांची वयाची सरासरी किती आहे 400. आता काय म्हणलं ते, जर शिक्षकांचे वय विद्यार्थ्यांच्या वयात मिळवले तर सरासरी किती येते 11 येते. म्हणजे सरासरी 10ची किती होती 11. आता शिक्षकांचं वय मिळवलं होतं की तर 40 फक्त विद्यार्थी होते. आता शिक्षकांचं वय मिळवायचं आहे म्हणजे इथे किती झाले 41 जण झाले. 40 विद्यार्थी आणि 1 शिक्षक. 40 विद्यार्थ्यांचं 10 वर्ष सरासरी होती म्हणून त्याचं वय टोटल झालं 400 वर्ष. आता सरासरी 1 न वाढती म्हणजे 10चे 11 केले आपण आणि इथं 40 41 असं याच्यामुळे झालं की विद्यार्थ्यामध्ये शिक्षक सुद्धा आता काय झाले एकत्र आले, म्हणजे इथं झाले 41. आता 41 गुणिले 11 केलं, 41 गुणिले 11 केलं तर ते होतं 451. म्हणजे हा दोघातला फरक येतो 51, म्हणजे शिक्षकाचं वय किती आहे 51 वर्ष. अशा प्रकारे आपलं उत्तर होतं 51 वर्ष. आता हे जो आपलं पुढचं काय आहे बेरीज आहे, ही काय वर्गमुळांची काय बेरीज. आता सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं 1 नंबरच्या वर्गमुळातून याला बाहेर काढायचं. आता 169 कशाचा वर्ग आहे 13चं वर्गमूळ आहे. 13चं वर्ग आहे 169 म्हणजे 169चं वर्गमूळ काय 13 आहे. बरोबर आहे. इथं झालं 13. आता हे आपल्याला एक सोडवत जायचं असं 53 22 प्लस 36. आता याला आपल्या वर्गमुळातून काढलं 13 आलं, 13 वर्गमूळ आहे. बरोबर आहे. आता या दोघांची बेरीज करायची, किती झाली 49. ह्या दोघांची 13 आणि 36, इथं 13 आहे ना हे प्लस आहे, 13 आणि 36ची बेरीज किती झाली 49. आता परत याला वर्गमुळातून काढायचं 53 22 प्लस 49 वर्गमुळातून म्हणजे किती झाले 7. आता या दोघांची बेरीज करायची 53 22 7 9 29 23. आता हे कशात वर्गमुळात आहे काय राहिलं फक्त आता 53 29. हे कशाचं वर्ग 73चं.
73 काय त्याचं वर्गमूळ, वर्गमूळातून काढायचं. काय केलं आपण सगळ्यात अगोदर याला वर्गमूळातून काढायचं, याच्यात प्लस करायचं, याच्यातून वर्गमूळातून काढायचं, याच्यात प्लस करायचं. अशा प्रकारे 5319 आलं. कशाचं वर्गमूळ आहे? 73 हे काय त्याचं वर्गमूळ आहे. आपलं उत्तर आहे 73. अशा पद्धतीने याला सोडवायचं. आता जो आपला प्रश्न होता, हा प्रश्न असा होता का, जर बेरीज म्हणजे भागाकार, गुणाकार म्हणजे वजाबाकी, वजाबाकी म्हणजे गुणाकार आणि भागाकार म्हणजे बेरीज, तर 39 + 13 - 11 × 12 / 3 ची किंमत काय? अशा प्रकारे लिहून घेतलं आपण. हे असं लिहून घ्यायचं सगळ्यात अगोदर. परत खाली 19 13 11 12 13 असं न चिन्ह ना असं लांब लांब काय करायचं, थोडं दूर दूर काय करायचं लिहून घ्यायचं. आता ते काय म्हणले की जर बेरीज म्हणजे भागाकार, आता ही दोघांची बेरीज आहे ना, बेरीज म्हणजे भागाकार असं चिन्ह देऊन द्यायचं. सगळ्यात सोपं जातं आपल्याला अशा पद्धतीने. पहिले असं लिहायचं, नंतर जागा सोडायची त्याची चिन्हाला, परत जे म्हणलं ते तिथं लिहून घ्यायचं. आता बेरीज म्हणजे काय भागाकार आणि गुणाकार म्हणजे वजाबाकी. आता इथं गुणाकार म्हणलं होतं ना दोघांच्या मध्ये, कुठं म्हणलं होतं गुणाकार? इथं 11च्या आणि 12च्या. मग आता काय म्हणणार ते गुणाकार म्हणजे वजाबाकी, दिलं आपण वजाबाकी चिन्ह. नंतर गुणाकार म्हणजे वजाबाकी म्हणले, वजाबाकी म्हणजे गुणाकार. आता इथं वजाबाकी, मग याच्या दोघांच्या मध्ये काय वजाबाकी म्हणजे गुणाकार. आणि शेवटी काय म्हणलं ते भागाकार म्हणजे बेरीज. आता भागाकार म्हणजे बेरीज म्हणजे जे अगोदर असं होतं ते नंतर असं झालं, म्हणजे आपल्याला मान्य करायला सोपं गेलं. अगोदर आपण काय लिहून घेतलं असं, आणि जे ज्याला म्हणलं ते आपण लिहिलं. आता आपल्याला माहिती आहे सोडताना आपल्याला भाग उ बेव म्हणजे पहिले भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी करावं लागते. पण सगळ्यात अगोदर आपलं इथं आहेच 13 ते 33 39 म्हणजे करायला आता 11 × 12 - 12 + 3. आता गुणाकार, आता इथं गुणाकार आहे वजाबाकी ही. मग आता भागाकार नंतर काय करावं लागतं आपला भागू बेव म्हणजे गुणाकार. 11 × 3 33 - 12 + 3. पण आता डायरेक्ट वजाबाकी असेल, वजाबाकी बेरीज मध्ये गुणाकार भागाकार नसेल तर आपण सरळ सरळ डावीकडून उजवीकडे जाऊ शकतो. त्याला भागू बेव वापरायची गरज नाही. डायरेक्ट वजाबाकी ना, वजाबाकी आणि बेरीज दोनच गोष्टी तर आपण डावीकडून उजवीकडे जाऊ शकतो. आता इथं काही नाही म्हणजे प्लस, म्हणजे +33 - 12 +33 - 12 म्हणजे 1 + 1 - याची काय होणार आहे वजाबाकी होणार आहे. 3 मधून 2 गेले 1, 3 मधून 1 गेला 21. म्हणजे आता चिन्ह कोणत्या मोठ्या संख्याचं, म्हणजे 21 + 3. मोठी संख्या 33 होती ना, मोठी संख्येत चिन्ह प्लसचं चिन्ह दाखवायची गरज येते नाही. मग 21 + 3 24. अशा प्रकारे आपलं काय होते बावडमास पद्धतीचं गणित होतं. आपण सोडत आलो, आपलं उत्तर 24. दोन संख्याचा लसावी, दोन संख्या आहे त्याचा लसावी किती माहिती का? लसावी 420 आणि मसावी किती 15. लसावी 420 मसावी 15. त्यापैकी एक संख्या 105 आहे. एक संख्या काय आहे 105. एक संख्या लसावी 420 आहे, मसावी 15 आहे. एक संख्या 105 आहे, तर दुसरी संख्या आपल्याला शोधणे म्हणजे ही आणि हिच्या बरोबरची संख्याची लसावी काय राहणार आहे 420 आणि मसावी काय राहणार आहे 15. एक संख्या दिलेली आहे ती शोधते. सरळ सरळ काय करायचं लसावी गुणिले मसावी आणि जी एक संख्या दिली तिला भागिले घ्यायचं, बस बाकी काहीच नाही करायचं. एवढंच करायचं. लसावी गुणिले मसावी, जी एक संख्या दुसरी काढायची आपल्याला. असं गणित आलं. लसावी 420 आहे, मसावी 15 आहे, एक संख्या 105 आहे, दुसरी संख्या किती, तर डायरेक्ट लसावी गुणिले मसावी भागिले एक संख्या. ओके. 15 × 15 15 7 5 7 1 7 7 7 42 म्हणजे दुसरी संख्या कोणती आहे 60 आहे. म्हणजे 60 आणि 105 याचा लसावी आहे 420 आणि मसावी आहे 15. मग ती एक संख्या काय होती 60. आपलं उत्तर काय 60. अशा प्रकारे काय करणे लसावी गुणिले मसावी, एक संख्या दिली ते भागिले लगेच दुसरी संख्या निघते. एवढंच करायचं, बाकी काही नाही. एका प्राणी संग्रहालयात काही हत्ती व बदके आहेत. त्यांच्या मानामध्ये एकूण 34 होतात. काय आहे काही हत्ती आहे आणि काही काय बदके. बरोबर आहे, बदके म्हणजे बदक. त्यांच्या माना किती आहे 37. म्हणजे हत्ती आणि बदक दोन्ही मिळून किती 37 आहे. आणि पाय मोजल्यास हे झाले माना आणि पाय किती आहे पाय 116. तर त्यापैकी हत्तीची संख्या किती. आता त्यांच्या मानामध्ये 34 आहे, पाय 116 आहे. जर हत्ती बदक याच्यात फरक आहे. हत्तीला 4 पाय असतात, बदकाला 2 पाय असतात. जर 2 पायाचेच असते बदक आणि माणसं विचारलं असते तर आपण सरळ सरळ अर्धे केले असते. बरोबर आहे. पण इथं हत्तीला किती 4 पाय आहे, बदकाला किती 2 आहे. त्यांच्या माना 37 आहे, म्हणजे बदक आणि हत्ती मिळून 37 जण आहे, पण त्याचे पाय किती 116 आहे. तर त्याच्यात काय म्हणलं ते आपल्याला हत्ती शोधा.
तर मग आता 34 पैकी एक तर 16 हत्ती असेल किंवा 21 हत्ती असेल, 34 तर राहणारच नाही, 34 ऑप्शन कटला, किंवा 15 असेल. आता आपल्याला याच्यातून काय जाणे, ऑप्शनमधून जायचे, बरोबर आहे. 34 जण एकूण बदक आणि हत्ती, त्यातला तर आपला 1 नंबरचा ऑप्शन असू शकतो 16, 2 नंबरचा असेल 21, 3 नंबरचा राहू शकत नाही 34ला 34, कारण आपल्याला हत्ती तर काढावं लागेल, बदक तर काढावं लागेल, हत्ती घेऊन चालणार नाही सगळे. आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे 15. आता आपलं याचं उत्तर 21. आपण याला ऑप्शनमधून जाऊ. 21 काय घेऊ आपण, हत्ती. काय घेतले आपण, 21 घेतले आपण हत्ती. हत्तीला किती पाय असतात, 4. मग 21 गुणिले 4, हत्ती विचारले ना आपल्याला, 4 1 4, 4 2 8, म्हणजे इथे किती झाले, 84 पाय झाले, पाय हत्तीचे. 21 हत्तीचे काय केलं आपण, ऑप्शन घेतला 21. आता 21 हत्ती एकूण किती जण होते, 37, म्हणजे 21 हत्ती गेले, एकूण किती होते 37, मग 21 मायनस गेले 6, 1, म्हणजे 16 काय आहे, बदक आहे. 16 काय आहे, बदके. बदकला किती पाय असतात, 2, म्हणजे 16 गुणिले 2 किती, 32, किती 32. आता हे झाले 21 आणि हे झाले 16, म्हणजे एकूण मान झालं 37. हे आपलं गणित आहे. आता हे आणि हे याची बेरीज झाली पाहिजे 116. 84, 32, 4 आणि 2 6, 8 आणि 3 11, म्हणजे याची बेरीज झाली 116. अशा प्रकारे आपण ऑप्शनमधून जाऊ शकतो. मग आपलं उत्तर काय आहे, 21 काय आहे, हत्ती. हे आपलं या दोघांची बेरीज केली, 21 आणि 16 किती उरले, 34 मानं उरल्या, आणि 84 पाय आणि 32 पाय जर केलं तर 116 उरले. म्हणजे हे गणित आपलं काय उरलं, बसतंय. ऑप्शन टाकलं तर हे आपलं ऑप्शन याला मॅच होत आहे, म्हणून आपलं उत्तर काय आहे, 21 हत्ती होते. किती, 21. जर एक काम 10 माणसे दर दिवशी 2 तास याप्रमाणे 5 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम कोणते, तेच एक खड्डा आहे. हा खड्डा खणणे. 10 माणसे 2 तास खणतात, 5 दिवसात संपवतात, तर तेच काम 2 माणसे दिवसातून 5 तास करतील, तर त्यांना किती दिवस लागतील. तेच काम आहे, म्हणून सरळ सरळ काय करायचं, वरचे दिलेले ना, 10 माणसे दर दिवशी 2 तास 5 दिवसात, 10 माणसे 2 तास काम करून 5 दिवसात संपवतात, तर तेच काम 2 माणसे 5 तास करून त्यांना किती दिवस लागेल. सरळ सरळ मांडणी, एकच काम आहे. 10 माणसे 2 तास काम करून 5 दिवसात संपवतात, तर 2 माणसे 5 तास काम करून किती दिवसात संपवत. 5 काटला, 2 काटला, 10 दिवसात. किती दिवसात, 10 दिवसात. आपलं उत्तर हे 10. तेच काम म्हणून आपण काय केलं, सरळ सरळ गुणाकार केला. आपलं आता आपला समोरचा 9व्या नंबरचा प्रश्न आहे, जर 14 मजूर रोज 6 तास काम करून, 14 मजुरी किती, 6 तास काम करून 21 खेळणी बनवतात. किती खेळणी बनवतात, 21. तर 8 मजूर रोज 7 तास काम करून किती खेळणी बनवतील. 8 मजूर 7 तास काम करून किती खेळणी बनवतील. आता काम तेच आहे का, नाही, आता काम वेगळे. मग त्याचं आपण सूत्र बघितलं होतं पहिलेच, M1 H1 W1 M2 H2 W2. 14 मजूर 6 तासात 21 खेळणी बनवतात, तर 8 मजूर 7 तासात किती खेळणी बनवतील. तर 14 मजूर गुणिले 6 तास 21 खेळणी बनवतात, असं लिहून घ्यायचं. त्याच्यानंतर 8 मजूर 7 तास काम करून किती खेळणी बनवतील. 2 काम आहे ना, तेच काम असतं तर आपण काय केलं असतं, सरळ सरळ गुणाकार केला असतं आणि नवीन जे विचारलं त्याला भागाकारात घेतलं असतं. पण 14 मजूर 6 तास काम करून 21 खेळणी बनवतात, तर 8 मजूर 7 तास काम करून किती खेळणी बनवतील. म्हणजे सारखे खेळणी का, तेवढंच काम आहे का, नाही. मग अशा पद्धतीने मांडणी करायची, याचा तिरपा गुणाकार करायचा. आता आपण याचा तिरपा गुणाकार करणार, बरोबर आहे. आता 21 गुणिले 8 गुणिले 7 भागिले राहिलेलं काय करायचं, ह्याचं आपल्याला हे काढायचं आहे ना, 14 गुणिले 7. आता 7 1 7, 7 2 14, बरोबर आहे. 2 1 2, 2 चौक 8, 2 1 2, 2 त्रिक 2 1 2, 2 2 4, 2 त्रिक 6, 3 1 3, 3 7 21, म्हणजे राहिलं 7 आणि 2, म्हणजे किती, 14. काय उत्तर आपलं, 14 खेळणी बनवतील. किती खेळणी बनवतील, 14. काय केलं आपण, पहिला प्रश्न आणि हा प्रश्न काय एका खाली टाकला, की पहिला सरळ सरळ तेच काम होतं, इथं काम बदललं, 21 खेळणी, इथं 14 खेळणी, म्हणजे वेगवेगळी. काय केलं, 14 मजूर 6 तास काम करून 21 खेळणी बनवतात, 8 मजूर 7 तास काम करून किती खेळणी बनवतील, असं केलं. याचा तिरपा गुणाकार केला, याला भागाकारात घेतलं, अशा पद्धतीनं आपलं उत्तर आलं 14.
दर साल दर शेकडा 10% दराने 1000 रुपयाचे 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती होईल? आता कोणतेही चक्रवाढ व्याज आहे किती? 10%. किती आहे? 1000 रुपये. ठीक आहे, 1000 रुपये कितीने वाढतं? 10% वाढतं. म्हणजे 100ला किती? 110. परत 100ला किती? 110. परत 100ला किती? 110. आता 3 वेळेस का घेतला आपण? कारण ते किती विचारतं आहे ना? 3 वर्षाचं विचारलं म्हणून आपण 3 वेळेस घेतलं. 110 110 110 कितीने वाढतं? 10 वाढतं. 110 कसं आलं? 100ला 10% 110, 100ला 10% 110, 100ला 10% 110. 3 याच्यामुळे घेतलं 3 वर्षाचं विचारलं. ठीक आहे. सगळ्यात अगोदर आपण 3 0 कमी करू. 1 2 इथं 1 2 3 1 2 आहे त्याला 3 म्हणजे सगळं कटलं. राहिलं काय? 11 गुणिले 11 11 गुणिले 11 गुणिले 11. आता 11चं घन किती आहे? 11 गुणिले 11 केलं ते दोघांचे 121 येतं वर्ग. याला गुणिले केलं तर किती येतं? 1331. म्हणजे 11चं घन किती आहे? 1331. मग आपल्याला काय विचारलं? व्याज. काय विचारलं? फक्त आपल्याला व्याज विचारलंय. आपली मुद्दल किती होती? 1000. मग ते 1000 याच्यातून मायनस केलं तर आपलं व्याज किती येतं? 331 रुपये. काय झालं? 3 वर्षाचं व्याज झालं. अशा प्रकारे आपलं उत्तर होतं. चक्रवाढ पद्धत ह्या पद्धतीने काढायचं. 331 काय आपलं उत्तर आहे. अशा प्रकारे आपण गणित आज आपले 100 प्रश्नपत्र म्हणजे आपली जी सराव पेपर झाला होता 100 प्रश्नाचा, त्यात आपण एक एक भाग करून सगळ्या प्रश्नाचं काय केलं? आपण स्पष्टीकरण बघितलं. आज आपण गणिताचं स्पष्टीकरण बघितलं. अशा प्रकारे आपली ही पूर्ण प्रश्नपत्रिका आता जे आपण झालं होतं सराव पेपर त्याचं पूर्ण स्पष्टीकरण बघून झालेलं आहे. त्याच्यात व्यवस्थित हे स्पष्टीकरण त्या प्रश्नपत्रिकेजवळ लिहून ते आपल्याजवळ ठेवायचे. धन्यवाद.